नमस्कार मंडळी, मिसेस केओमध्ये आपलं स्वागत आहे। खाताय ना? अहो खायलाच पाहिजे। आज तुमच्यासाठी घेऊन येत आहोत चिकचिकीत कोलंबी। कोलंबी साफ करून घेऊया आणि त्याला इथे उभी चीर देऊन कोळंबीमधील काळा धागा काढला की ती तब्येतीसाठी अजून चांगली असते। काळा धागा अशा प्रकारे काढायचा आहे जेणेकरून त्याच्या पोटातील घाण निघून जाईल। कोलंबीमध्ये प्रोटीन आणि विटामिन भरपूर प्रमाणात असतात जे मसलसाठी चांगले असतात। उभी चीर देऊन हा काळा धागा बाहेर खेचायचा आहे। अशा प्रकारे सर्व कोलंबी साफ करून व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। आपल्या चिकचिकीत कोलंबीचे इन्ग्रेडियंट आहेत कापून साफ केलेली ताजी कोलंबी, तेल, अर्धा कापलेला टोमॅटो, 2 छोटे बारीक कापलेले कांदे, अर्ध कापलेलं बटाटा, केओची हळद पावडर, केओचा काश्मीरी लाल पावडर, केओचा अस्सल पारंपरिक पोळी मसाला, चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली लसणच्या पाकळ्या, बारीक चिरलेली मिरची, केओची आलं लसणाची पेस्ट आणि इथे आपण आपल्या रेसिपीमध्ये लसणाच्या काही पाकळ्या घेत आहोत ज्या अख्ख्या आपण टाकणार आहोत आणि 3 आपण मिरच्या आडव्या कापून घेतलेल्या आहेत आणि रेसिपीसाठी लागणारे चवीपुरता मीठ। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तवा गरम झालेला आहे, त्यात आता आपण तेल घालून घेऊया। तेल गरम झालेला आहे, चिरलेला कांदा घालून घेऊया। कांद्यात आपण मीठ घालून घेऊया जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल। यात आता आपण 2 चमचे केओची आलं लसणाची पेस्ट घालून घेतोय। यात आता आपण बारीक कापलेला लसूण घालून घेतो। यात आता आपण अख्खा लसूण घालूया। त्याला थोडंसं परतवून आपण यात आता बारीक कापलेली मिरची घालून घेऊया। यात आता आपण कापलेला बटाटा घालून घेतो। बटाटी व्यवस्थित शिजतील याची काळजी घ्या। दोन मिनिटं झाकण ठेवून बटाटा आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। बटाटा शिजलेला आहे। यात आता आपण 2 चमचे अस्सल पारंपरिक पोळी मसाला घालून घेऊया। एक चमचा काश्मीरी पावडर घालते। आपल्याला जर लाल रंग अजून हवा असेल तर आपण अर्धा चमचा अजून घालू शकतो। अर्धा चमचा केओची हळद पावडर घालून घेऊया। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ताजी कोलंबी घालूया। आता व्यवस्थित परतवून घेऊया।
आता झाकण देऊन कोलंबीला व्यवस्थित शिजू देऊया. कोलंबी आणि बटाटा व्यवस्थित शिजत आला आहे. यात आता आपण कापलेला टोमॅटो घालून घेऊया. हिरव्या चिरलेल्या मिरच्या घालूया. आपली चिकचिकीत कोलंबी तयार झालेली आहे. गॅस बंद करून कोथिंबीरीने गार्निशिंग करून घेऊया. आपली चिकचिकीत कोलंबी गार्निशिंग करून तयार आहे. गरमागरम भात आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत त्याची मजा घेऊया. आम्ही आमच्या पद्धतीने गार्निशिंग केलेलं आहे. तुम्हीही तुमच्या पद्धतीने गार्निशिंग करू शकता. तर ही होती चिकचिकीत कोलंबीची रेसिपी. आम्ही आशा करतो की रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. तरी तुम्हाला ती कशी वाटली प्लीज आवर्जून कळवा. धन्यवाद.